नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज रवा लाडू बनवणार आहे. तर एकदम मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू आहेत. तर मी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे. तर बघू शकता, तर याच कपाने मी 4 कप रवा घेतलेला आहे आणि याच कपाने मी तूप घेतलेलं आहे 1 कप भरून. तर आता तूप गरम झाल्यावर याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे तूप आणि रवा गरम होईपर्यंत आणि सारखं हलवत राहायचं आहे. तर खमंग असा रवा मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. अधूनमधून थोडासा मोठा गॅस करायचा आहे लवकर भाजण्यासाठी आणि नंतर मध्यम गॅसवर एकदम खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे. तर आता थोडासा भाजत आलेला आहे रवा. तर बघू शकता एकदम छान असा खमंग रवा भाजून तयार झालेला आहे. तर आता सगळीकडे एकदम खमंग असा वास येत आहे रव्याचा. तर मध्यम गॅसवर अशा पद्धतीने मी रवा भाजून घेतलेला आहे, बघू शकता. आता इथं रवा भाजून तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे. तर एकदम थंड होऊ द्यायचे रवा आणि बघू शकता तर याचे लाडू एकदम छान होतात, मऊ आणि एकदम तोंडात विरघळणारे. तर इथं मी चाचणीसाठी कढई ठेवलेली आहे. तर त्याच कपाने मी 2.5 कप साखर घेणार आहे. तर 2 कप सुरुवातीला साखर टाकली आणि अर्धा कप टाकायचे. तर एवढी साखर लागत आहे रवा लाडू बनवण्यासाठी आणि याच कपाने मी 1.5 कप पाणी टाकणार आहे. भरून घेतलेला आहे पण अर्धाच कप मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तरच साखर विरघळण्यापर्यंत ह्याला चमच्यानं हलवून घ्यायचे. सारखं चाचणी येईपर्यंत हलवीत राहायचे. तर मध्यम ते मोठ्या गॅसवर मी चाचणी बनवून घेणार आहे. तर बघू शकता मी आता चाचणी आली का ते बघत आहे. तर इथं आता एकतारी चाचणी बनवून घ्यायची आणि चाचणी चेक करत असताना गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे चाचणी एकतारी चाचणी तयार झालेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीनं चाचणी आलेली असावी. एकतारी चाचणी तयार झालेली आहे, बघू शकता. तर आता चाचणी पण थंडगार करून घ्यायची. तर अजिबात गरम असताना टाकायचं नाही. तर दोन्ही पण मी थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आता इथे विलायची पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचे. विलायची पावडर टाकल्यावर तर बघू शकता मी हातात घेऊ शकते एवढा थंड झालेला आहे रवा आणि चाचणी पण थंड झालेली आहे. जेवढं थंडगार असेल दोन्ही पण मिश्रण तर एकदम मऊ असे लाडू तयार होतात. आणि एकदम पेड्यासारखे असे रवा लाडू तयार होतात. तर ही माझी पद्धत एकदम अचूक प्रमाणात मी केलेले आहेत लाडू. तर अशाच पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. एकदम टेस्टी असे लाडू आहेत. तर मी असंच झाकून ठेवणार आहे. तर अर्धा तास ठेवायचे. असंच अर्धा तास किंवा 1 तास बी ठेवलं तरी नंतर लाडू बांधता येतात. तर मी तर थोडंसं तूप घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. तर आता मी अर्धा तासानंतर बघू शकता एकदम छान असं चाचणी याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. तर आता चमच्यानं हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं मोकळं जर वाटत असेल सुटसुटीत तर ह्याच्यात दुधाचा थोडासा एखादा चमचा टाकला तरी चालतो.
तर मला काही लागलेलं नाही दूध. मी अशाच पद्धतीने मी लाडू बनवलेले आहेत. तर मी इथं मनुके आणि पिस्ता इथं बाजूला काढून ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये आणि लावून घ्यायचं आहे लाडूला. तयार झालेले आहेत, बघू शकता. एकदम छान असा लाडू तयार झाला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. तर शेवटपर्यंत लाडू एकदम छान असे बांधता आलेत मला. अशा पद्धतीने मी लाडू बनवलेत म्हणून. तर बघू शकता एकदम छान असे रवा लाडू तयार झालेले आहेत. सर्व लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर तुम्हाला एक लाडू फोडून दाखवणार आहे. तर बघू शकता एकदम मऊसूद असे लाडू तयार झालेत.